Welcome to AV number 4, part number 4. Let us start with brainstorming activity. A1 activity number 1. Form groups and use the following topics for discussion. Take the help of your college, library and your teacher. Form groups and use the following topics for discussion. Now what is the topic given here? Your college library and your teacher. तर त्या ठिकाणी आपल्याला इथे एक ग्रुप डिस्कशन जे आहे ते दिलेलं आहे आणि हे ग्रुप डिस्कशन त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर नीड फॉर डेमोक्रेसी, तर लोकशाहीची गरज, फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटनेची जे काही वैशिष्ट्यपूर्णता आहे त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. फ्रीडम ऑफ स्पीच, त्या ठिकाणी आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे ज्याला आपण उच्चार स्वातंत्र्य असं म्हणतो त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर डिक्टेटरशिप व्हर्सेस डेमोक्रेसी, त्यानंतर एकाधिकारशाही त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी लोकशाही याबद्दल बोलायचं आहे. क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल पॉलिटिशियन, एखाद्या आदर्श राजकारणामध्ये कोणते गुण असावेत त्याबद्दल चर्चा करायची आहे. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि कायद्यासमोर त्या ठिकाणी सगळे समान असतात त्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण विशिष्ट असे मुद्दे जर आपण घेतले तर त्याविषयी त्या ठिकाणी ग्रुप तयार करायचे आणि हे ग्रुप डिस्कशन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर हे विशिष्ट मुद्दे आपण त्या ठिकाणी चर्चा करू शकतो. तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ग्रुपमध्ये आपल्याला घ्यायची आहे. लोकशाहीची गरज, भारताची राज्यघटना, त्याविषयीची काही वैशिष्ट्यपूर्णता, भाषण स्वातंत्र्य याबद्दल चर्चा करायची आहे. आणि ही आहे गटचर्चा जी आहे ती म्हणजे ॲक्टिव्हिटी करायची आहे. पुढे आपण बघूया नेमकं काय आहे ते. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट, हे ठिकाणी वाक्य आपल्याला सांगायचे आहेत की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत, आणि जर वाक्य चुकीचं असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला बरोबर करायचं आहे. बघूया आपण पहिलं वाक्य जे आहे. सेंटेन्स नंबर 1. देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. तर देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. तर एखाद्या मोठ्या माणसाबद्दल त्या ठिकाणी त्याचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं यात काहीही चूक नाही. अगदी बरोबर आहे. जर ती व्यक्ती महनीय असेल, ती व्यक्ती मोठी असेल तर तिच्याविषयी रिस्पेक्ट असणं हे आपलं कर्तव्यच आहे, त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सेंटेन्स इज ट्रू, सत्य आहे. हिरो वर्शिप लीड्स टू डिक्टेटरशिप. एखाद्या जी व्यक्तिपूजा असते, एखाद्या व्यक्तीला जास्त वंदनीय मानलं तर त्या व्यक्तिपूजेतून त्या ठिकाणी हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही जन्म घेते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, ट्रू. लिबर्टी कॅनॉट बी डिव्होर्स फ्रॉम इक्वॅलिटी. लिबर्टी कॅनॉट बी डिव्होर्स फ्रॉम इक्वॅलिटी. तर जे स्वातंत्र्य आहे ते आपल्या समानतेपासून ते वेगळं करता येऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. सेंटेन्स इज ट्रू. वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. एक माणूस एक मत आणि एक मत एक मूल्य. हे पण वाक्य बरोबर आहेत. चारही वाक्यवरचे ट्रू आहेत. फ्रॅटर्निटी मीन्स कॉमन सेन्स. फ्रॅटर्निटीचा अर्थ होतो कॉमन सेन्स, म्हणजे एक कॉमन मॅनर्स ज्याला म्हणतो आपण, एक साधी समज असणं म्हणजे बंधुता नाही. हे वाक्य चुकीचं आहे. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. तर एक सगळे लोक त्या ठिकाणी आपण समान आहोत, सर्वसामान्यांमध्ये एक प्रेमाचा धागा आहे, त्याला बंधुत्व असं म्हणतात. तर कॉमन सेन्स नाही तर कॉमन ब्रदरहूड जे आहे त्याला म्हणतात फ्रॅटर्निटी. तर या पद्धतीने त्या ठिकाणी हे वाक्य आपण बघितले. पुढे आपण जाऊया. In his speech, Dr. B.R. Ambedkar has expressed his deep concern over the absence of two things in the then Indian society. Discuss with your partner and complete the web. तर ह्या भाषणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक चिंता व्यक्त केलेली आहे. डीप कन्सर्न ओव्हर द ॲब्सेन्स ऑफ टू थिंग्स इन द इंडियन सोसायटी. दोन गोष्टी ज्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याची वानवा आहे किंवा त्याची कमतरता आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर. तर आपल्याला ते सांगायच्या कोणत्या गोष्टीच्या दोन कमतरता आहे. ॲब्सेन्स ऑफ टू थिंग्स इन द देन इंडियन सोसायटी. तर त्यावेळेच्या त्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दोन गोष्टींची कमतरता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. ते आपल्याला इथे ही पूर्ण करायचं आहे.
अ, तर ते आहे कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेप्रमाणे त्या ठिकाणी सामाजिक आणि आपलं आर्थिक साध्य जे आहे ते साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी अ, घटना घटनेप्रमाणे त्या ठिकाणी जाणं, घटनेच्या मार्गांचा अनुसरण करणं याची कमतरता आहे. आणि ॲब्सेन्स ऑफ इक्वॅलिटी इन द सोशल अँड पॉलिटिकल लाईफ, आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी समानतेचा अभाव जो आहे, एकतेचा अभाव जो आहे, ह्या दोन गोष्टींची कमतरता त्या ठिकाणी आंबेडकरांनी प्रामुख्याने मेन्शन केलेली आहे. A2कडे आपण जाऊया. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज साइटेड द कोट्स बाय जॉन स्टुअर्ट मिल अँड डॅनियल कॉनेल. गो थ्रू द लेसन अँड राईट डाऊन 4 to 5 लाईन्स फॉर इच ऑफ देम. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जॉन स्टुअर्ट मिल आणि डॅनियल ओ कॉनेल यांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या जे 4-5 वाक्य या ठिकाणी आलेले आहे, जॉन स्टुअर्ट मिल काय म्हणताय आणि डॅनियल ओ कॉनेलने काय म्हटलं आहे, ते या ठिकाणी त्यांनी संदर्भ जे आहे त्या 4-5 ओळी काय काय आहे त्या ठिकाणी सांगायच्या आहेत. तर जॉन स्टुअर्ट मिल वॉज अन इंग्लिश फिलॉसॉफर अँड इकॉनॉमिस्ट हू वॉज कन्सिडर्ड टू बी द मोस्ट पॉवरफुल British thinker of 19th century. Mill's philosophy concentrates on establishing standards for the relationship between authority and liberty. It also advocates freedom of speech, freedom to pursue taste as long as they do not harm others, and a freedom to unite without being forced and harming anybody. Dr. Babasaheb Ambedkar agreed with Stuart Mill's views on social liberty, where people should have the right to have a say in the government decision. And about Daniel O'Connell, who was often referred to as the liberator, was an Irish political leader in the first half of the 19th century. His philosophy has inspired leaders all over the world, including Mahatma Gandhi and Martin Luther. He advocated mass political interpretation, mass political participation, and was very much against idealizing somebody at the cost of one's own honor, chastity, or liberty. Dr. Babasaheb Ambedkar felt that this principle of refraining from heroism propagated by Daniel Cornell is badly needed in India, and has agreed with Daniel, who felt such kind of loyalty was actually slavery. तर हे दोन व्ह्यूज जे आहेत जॉन स्टुअर्ट मिलचे ते पुस्तकात आपल्या पाठ्यांशात आलेले आहेत, ते आपण बघू शकतो. Discuss with your partner and make a list of steps that you feel are essential to unite the people of different caste, race, religions and language in India. तर आपल्याला चर्चा करायची आहे, एक यादी बनवायची आहे की आपल्या भारतातल्या ह्या लोकांना जर त्या ठिकाणी आपल्याला एकत्र आणायचं असेल तर त्या ठिकाणी विविध जाती ज्या आहे, विविध वंश आहेत, पंथ आहेत, धर्म आहेत, भाषा आहेत, तर अशा काही मुद्दे आहेत का, तर ते मेक अ लिस्ट ऑफ स्टेप दॅट यू फील आर एसेन्शियल टू युनाईट द पीपल डिफरंट कास्ट. ह्या सगळ्या लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर आपण काय करू शकतो त्या ठिकाणी, तर ह्या गोष्टी आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर द्यायचे PR आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स आपण देऊ शकतो. इंडिया इज अ प्रोग्रेसिव्ह नेशन बट द डायरेक्शन ऑफ डिवायडिंग इंडिया अकॉर्डिंग टू कास्ट, रिलिजन्स अँड लँग्वेज हॅव स्टील केप्ट हर हँडिकॅप. The possible remedies I feel to cure India from these diseases to make her stable and secure maybe. तर काय करता येण्यासाठी तर पहिली गोष्ट करता येईल एज्युकेशन फॉर ऑल इरेस्पेक्टिव्ह ऑफ नॉट ओनली कास्ट, क्रीड, रिलिजन बट ऑल्सो ऑफ जेंडर. तर सगळ्यांना समान शिक्षण त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. कुठलीही कास्ट असेल, कुठलाही कलर असेल, कुठलंही रिलिजन असेल किंवा कुठलंही जात धर्म असेल, सगळ्यांना समान शिक्षण त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. क्रिएशन ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज अकॉर्डिंग टू वन्स ॲबिलिटीज. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे त्या ठिकाणी एक त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी जी आहे, त्याला व्यवसायाची संधी जी आहे ती देणं गरजेचं आहे. क्रिएशन ऑफ पब्लिक वेलफेअर पॉलिसीज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द पीपल ऑफ ऑल कम्युनिटीज अँड मेंटेनिंग युनिफॉर्मिटी ॲज वेल ॲज इक्वेलिटी इन ऑल मॅटर्स. तर ज्या पब्लिक वेलफेअर पॉलिसीज ज्या आहेत, म्हणजे जनतेच्या कल्याणाच्या काही जे या योजना आहेत, त्या सर्वसमावेशकपणे त्या ठिकाणी सगळ्या धर्मासाठी, सगळ्या राज्यांसाठी, सगळ्या जातींसाठी त्या ठिकाणी जर राबवल्या तर त्यात जी विषमता आहे ती विषमता त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि एका धाग्याने त्या ठिकाणी आपण संपूर्ण ह्या देशाला बांधू शकतो असा विश्वास त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
इथे वाटतो आहे. थर्ड पार्टकडे आपण जाऊया. राईट युअर व्ह्यूज ओपिनियन्स इन ब्रीफ ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. तुमचे मत आपल्याला इथे मांडायला सांगितलेत. वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर ओट. आपण आपलं ओट जे आहे, आपण आपलं मत जे आहे ते कायम द्यायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. याविषयी तुमचं मत मांडा. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड टू अँड आयडियल नेशन. तर ते म्हणत आहेत की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळे एक चांगलं राष्ट्र तयार होऊ शकतं. याबद्दल त्या ठिकाणी तुम्ही बोला. स्टेप्स टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. इरॅडिकेटचा अर्थ आहे निर्मूलन करणं, काढून टाकणं. स्टेप्स टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. असमानता त्या ठिकाणी काढण्यासाठी कोणत्या पायऱ्या किंवा कोणत्या योजना, कोणत्या पद्धतीने आपण ही असमानता दूर करू शकतो ते सांगा. रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. त्या ठिकाणी नवयुवक जे आपले आहे, जे तरुण वर्ग आहे, सामाजिक जाणीवेसाठी तरुणांची काय भूमिका आहे, तर ती पण त्या ठिकाणी आपल्याला मांडायची आहेत की सामाजिक दृष्टिकोनातून युवकांची भूमिका काय आहे. तर याविषयी तुमचे मतं इथे मांडायचे आहेत. तर आपलं मत इथे तुम्ही मांडा. हा सुद्धा वैयक्तिक याचा भाग आहे. त्यानंतर आहे लेट अस यूज द थिसॉरस. थिसॉरसचा अर्थ होतो विश्वकोश, ज्याला म्हणतो आपण विश्वकोश. अलॉंग विथ युअर पार्टनर गो टू लायब्ररी और सर्च द इंटरनेट फॉर अ स्टँडर्ड थिसॉरस टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. वन इज डन फॉर यू. तर आपल्याला इंटरनेट बघू शकतो आपण, किंवा इंटरनेटवर जाऊ शकतो, किंवा चांगल्या अशा थिसॉरस जो आहे एक प्रकारचा शब्दकोश, विश्वकोश आपण बघू शकतो आणि त्या पद्धतीने ह्या शब्दांचे अर्थ जे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर ऑब्झर्व हे क्रियापद त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सिनोनिम त्याचे जे आहे, त्याचे जे समानार्थी शब्द आहे ऑब्झर्व या शब्दाचे, ते आहेत नोटीस, डिसर्न, डिटेक्ट, मार्क. हे त्याचे समानार्थी शब्द आहे. निरीक्षण करणे याविषयी. त्याचे अँटोनिम्स आहेत इग्नोवर, ओव्हरलुक, हे त्याचे अँटोनिम्स आहेत. तसंच त्या ठिकाणी आपल्याला अबेंडन या शब्दाचे याचा टाईप सांगायचा, म्हणजे हा कोणत्या टाईपमध्ये मोडतो. म्हणजे हा क्रियापद आहे, विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, नाम आहे, सर्वनाम आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, व्हर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, प्रोनाऊन प्रेपोजिशन आहे, त्याचं प्रकार सांगायचा आहे. तर अबेंडन हा जो शब्द आहे, ज्याला आपण दुर्लक्षित असं म्हणतो, हे एक विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. इथे आपण ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी लिहिणार. आता ह्या अबेंडन या शब्दाचे जे सिनोनिम्स आहेत, समानार्थी शब्द जे आहेत ते सांगायचे आहेत. तर त्याचा समानार्थी शब्द द्यायचे डेझर्टेड, डंप, फॉरसेकन, ड्रॉप. त्याचे अँटोनिम्स द्यायचे, विरुद्धार्थी शब्द द्यायचे आहेत. अबेंडनच्या अपोजिट येतं ॲडॉप्टेड, डिफेंडेड, सपोर्टेड. तसंच आहे ग्रेटफुल. ग्रेटफुलसुद्धा त्या ठिकाणी त्याचा जो टाईप आहे तो येतो विशेषण, ॲडजेक्टिव्हमध्ये येतो. त्याचं सिनोनिम, त्याचा जे समानार्थी शब्द आहे ग्रेटफुल या शब्दाचा समानार्थी त्या ठिकाणी येणार आहे ॲप्रिसिएटिव्ह, थँकफुल. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अँटोनिम, त्याचा विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी होतो अनग्रेटफुल, थँकलेस, इनॲप्रिसिएट. नंतर आहे इनिशिएटिव्ह. याचा जो टाईप आहे, याचा जो नमुना आहे तो का आहे. इनिशिएटिव्हचा टाईप आहे नाऊनमध्ये, नाम आहे ते. तर एखादं पुढाकार घेणे त्याला म्हणतात पुढाकार, इनिशिएटिव्ह. तर त्याचे सिनोनिम्स आहे इनिशिएटिव्हचे सिनोनिम्स आहे ॲक्शन, ड्राईव्ह, एंटरप्राइज. त्याचे अँटोनिम जे आहे, विरुद्धार्थी शब्द जे आहे ते येतात त्या ठिकाणी अफॅथी, आयडलनेस, लेझीनेस, इंडिफरन्स. पेरिल, पेरिलचा अर्थ होतो संकट किंवा धोका. हे सुद्धा त्या ठिकाणी नाऊन आणि व्हर्ब अशा दोन विभागात येतं. नाऊन पण येतं आणि व्हर्ब पण येतं. त्याचे सिनोनिम्स आहेत डेंजर, रिस्क, हॅझार्ड, थ्रीट, रिस्क. त्यानंतर अँटोनिम्स येतात प्रोटेक्शन, सर्टन्टी, सेफ्टी, प्रोटेक्ट, सेव्ह. सेपरेशन हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. हा नाऊन येतो. सेपरेशनचा अर्थ आहे विलगीकरण, ज्याला म्हणतो आपण. हे नाऊन आहे. त्याचे जे समानार्थी शब्द आहे, सिनोनिम्स आहेत त्या ठिकाणी डिव्हिजन, ब्रेकअप, स्पिल्ट और पार्टिंग. आणि त्याचे अँटोनिम आहे, विरुद्धार्थी शब्द आहे कनेक्शन, असोसिएशन, युनियन. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आपण E3तला पहिला पार्ट जो आहे तो इथे पूर्ण केलेला आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या EVकडे आपण वळूया. थँक्यू.